मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची आज एकत्रित बैठक होणार आहे। 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबाबत मनसे आणि ठाकरे सेनेची ही बैठक होईल आणि विजय मेळाव्याच्या नियोजनाबाबत बैठकमध्ये चर्चा केली जाणार आहे। मुंबईच्या वरईतील NSCI डोम मध्ये 5 जुलैला हा विजयी मेळावा होणार आहे। तर आज रात्री मनसे आणि ठाकरे सेनेचे नेते वरईतील NSCI इथे जमतील आणि या संदर्भात चर्चा करणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, आपण काल बघितलेलं होतं दोनही ठाकरे बंधूंकडून एकत्रित विजयी मेळावा घेण्याची भूमिका समोर आलेली होती आणि त्यानंतर आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित बैठक, नेमकं काय घडू शकतं बैठकीत, काय चर्चा केली जाऊ शकते? खरं तर आता ही बैठक नसून ही पाहणी आहे जी डोम मध्ये होणार आहे। डोम मध्ये जिकडे हा मेळावा 5 तारखेला होणार आहे त्याची पाहणी करायला ही सगळी प्रमुख नेते मंडळी जातील। गौरी, आपल्याला माहिती आहे काल खऱ्या अर्थाने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संजय राऊत असतील, अनिल परब असतील आणि मनसेकडून मानवकर आणि अभिजित पानसे यांची भेट झाली आणि तिकडे डोम मध्ये आपण हा मेळावा करावा, तिकडे विजय मेळावा करावा, तिकडे त्यासाठी सगळ्या बोलणी सुरू होत्या। तर आज रात्री 9:30 वाजता मनसेमधली सगळी प्रमुख नेते मंडळी, शिवसेना ठाकरे गटामधली सगळी प्रमुख नेते मंडळी ही एकत्र भेटणार आणि पाहणी करणार आहेत। हा मेळाव्याचं स्वरूप कसं असावं, बाकी अरेंजमेंट कशा असाव्या, या सगळ्याबद्दल चर्चा होईल। 5 तारखेला हा मेळावा होणार आहे आणि आता तो मेळावा कसा काय होईल, कोणाकोणाची भाषणं होतील, त्यासोबतच एक गोष्ट प्रामुख्याने सांगितलं गेलंय की कुठलाही झेंडा या मेळाव्यात लागला पाहिजे नाही, कारण एकंदर पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्षांनी कालच क्लिअर केलेलं की हा कुठला राजकीय मेळावा नाही। खरं तर बैठकीच्या माध्यमातून काय चर्चा केली जाते दोनही पक्षांकडून हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।